तुम्हा सर्वांना पडलेला प्रश्न की नेमकं मी यामध्ये काय ठेवलं असेल. तर यामध्ये जास्त काही नाही, नवीन रेसिपी आहे तर त्याचंच नियोजन मी आधी केलेलं आहे. तर नवीन रेसिपी कोणती, तर मी श्रीखंडची तयारी केलेली आहे. तर श्रीखंडसाठी आपल्याला दही हवं आहे. तर दही छान असं सुती कापडमध्ये मी घट्ट असं बांधून ठेवलेलं आहे. दह्यामध्ये पाण्याचा एकही थेंब या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. म्हणजेच हे दही श्रीखंडसाठी छान असं तयार झालेलं आहे. तर क्वांटिटीवर जाऊ नका, माझ्या इथे जास्त कोणी खात नाही, त्यामुळे मी कमी क्वांटिटीमध्ये श्रीखंड तयार करते आहे. जर तुम्हाला जास्त श्रीखंड तयार करायचं असेल तर दह्याचं प्रमाण या ठिकाणी तुम्हाला जास्त घ्यावं लागेल. तर या ठिकाणी आता दही छान झालेलं आहे, म्हणजेच श्रीखंडसाठी छान तयार झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे. तर जसं गोड तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने या ठिकाणी साखर ॲड करायची आहे. तर पिठी साखरेचाच उपयोग या ठिकाणी करायचा आहे. तर साधारण 2 ते 2.5 चम्मच मी या ठिकाणी साखरचा वापर केलेला आहे. पिठी साखरचा छान असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर सुवर्णास वर्ल्डमध्ये. तर रेसिपीचं नाव मी सांगितलेलं आहे तुम्हाला की मी श्रीखंडची तयारी करत आहे. तर आता केसर घालून दूध ठेवलेलं होतं मी. तर या दुधाला छान असा कलर या ठिकाणी आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे दूध थोडं थोडं करून या मिश्रणात आपण मिक्स करूयात. जास्त टाकायचं नाही. मिश्रण घट्ट आपल्याला ठेवायचं आहे. जसं श्रीखंड असतं तसंच आपल्याला घट्टसर हे ठेवायचं आहे. बघू शकता तुम्हाला पूर्ण मी मिक्स करून पूर्ण ही रेसिपी तयार झालेली आहे. यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर ते तुम्ही टाकू शकता. मला ड्रायफ्रूट्स आवडत नाही, त्यामुळे मी या ठिकाणी ते ॲड केलेले नाहीत. आपलं घरच्या घरी होममेड श्रीखंड तयार झालेलं आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करायला